सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी। त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट पाहणार चला सुरू करूया। नरेंद्र मोदी सरकारच्या नव्या कार्यकाळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 11% पगार वाढ दिली जाण्याची शक्यता आहे। नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे एनपीएस अंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या लाभामध्ये लक्षणीय वाढ करण्याची सरकारची योजना आहे। नवीन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या अंतिम मूळ वेतनाच्या 50% मासिक पेन्शनची हमी दिली जाते। केंद्र कर्मचाऱ्यांसाठी एक उत्तम अपडेट आहे। नवीन पेन्शन योजनेची पार्श्वभूमी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात वित्त सचिव टी.व्ही. सोमनाथ यांच्या अध्यक्षतेखाली मार्च 2023 मध्ये एक समिती स्थापन करण्यात आली होती। जुनी सेवानिवृत्ती प्रणाली म्हणजे ओपीएस वर न परतावा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस सेवानिवृत्ती लाभ सुधारण्याचे मार्ग सुचविणे हा समितीचा मुख्य उद्देश आहे। अनेक राज्यांनी एनपीएस वरून ओपीएस मध्ये परतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। आयोगाकडून नवीन अपडेट आंध्र प्रदेश समिती आणि मॉडेल रिपोर्ट 1921 मधील एका अहवालानुसार समितीने मे महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर केला। अहवाल आंध्र प्रदेश गॅरंटी पेन्शन सिस्टीम कायदा 2023 चा प्रभाव स्पष्टपणे दर्शवितो। हे मॉडेल जुन्या आणि नवीन पेन्शन योजनांचे संकलित रूप म्हणून ओळखले जाते। आंध्र प्रदेश मॉडेलची वैशिष्ट्ये सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या अंतिम पगाराच्या 50% इतके मासिक पेन्शन मिळते। या पेन्शनमध्ये महागाई भत्ता देखील समाविष्ट आहे। मृत कर्मचाऱ्याच्या पत्नीला विम्याची रक्कम 60% मासिक पेन्शनची हमी दिली जाते। नवीन एमपीएस प्रस्तावाचे विश्लेषण प्रास्ताविक नवीन योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% मासिक पेन्शन हमी दिली जाईल। ही हमी दिलेली पेन्शन रक्कम भरून काढण्यासाठी आवश्यक असलेल्या पेन्शन फंडातील कोणतीही तूट केंद्र सरकारच्या बजेटमध्ये भरून काढली जाते। 2004 पासून एनपीएस अंतर्गत नोंदणीकृत सुमारे 8.7 दशलक्ष आणि राज्य सरकारी कर्मचारी लाभासाठी पात्र आहे। नवीन योजनांचे फायदे आर्थिक सुरक्षा एनपीएस अंतर्गत पेन्शन वाढल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा वाढेल। भविष्यातील स्थिरता भविष्यातील अधिक आर्थिक स्थिरतेला फायदा कर्मचाऱ्यांना होईल। जीवनाचा दर्जा सुधारेल ही योजना कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यास मदत करते। कौटुंबिक आर्थिक स्थिरता कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक आर्थिक स्थिरता हमी दिली जाते। नव्या योजनेचे महत्त्व मोदी सरकारचा हा निर्णय केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारा ठरू शकतो। आंध्र प्रदेश मॉडेलवर विकसित केलेल्या या नवीन पेन्शन योजनेमुळे कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रणालीचा लाभ मिळणार आहे। ही योजना कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करतेच पण त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिरता देखील सुनिश्चित करते। धन्यवाद।